ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्णच। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं शहांनी रणशिंग फुंकलं। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका। अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा। राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा। शहांच्या सूचना। मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगकर आक्रमक। आंदोलनापूर्वी टॉवर शेजारी पोलिसांचा बंदोबस्त। वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू। धनंजय देशमुखांचा इशारा। येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। परळीत सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात। आरोपीला कोर्टात हजर करणार। कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेन। पालकमंत्री होण्याआधीच गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह। मराठवाड्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक मोहीम राबवणार। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू। MSRDCचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव। लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं। प्रशासनाकडून जमीनदोस्त। वारंवार नोटीस देऊनही धरण क्षेत्रात अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची कारवाई।